भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनीच आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितलं असल्याचा दावा करत अजित पवार यांचे खंदे समर्थक नाना काटे यांनी केलाय। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं सांगत बंडाची भाषा बोलायला नाना काटे यांनी सुरुवात केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी नाना काटे यांना निवडून आणून आमदार करू असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतरही नाना काटे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ते शरद पवारांच्या गटात सहभागी होतील आणि निवडणूक लढवतील अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। प्रत्येक पक्षाला उमेदवार डिक्लेअर करायचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी केला असेल, परंतु हे विधानसभा डिक्लेअर झाल्यापासून मी सुरुवातीला सांगितले की चिंचवड विधानसभेमधनं मी उमेदवार म्हणून निश्चित उभा राहणार आहे। मागच्या वर्षी झालेली पोटनिवडणुकीमध्ये जवळजवळ 1 लाखाचं मताधिक्य माझ्या बाजूने आहे। त्यामुळं मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला मी सुरुवात केलेली आहे। दादांच्या सूचनेप्रमाणे मी मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि दादांना विचारलं की हा मतदारसंघ जाणार कोणाला, तरी दादा म्हटले असं काय अजून निश्चित झालेलं नाही। राज्यामध्ये अनेक जागा आपल्याकडे असल्या कारणानं 2-3 जागेपैकी आपण एक जागा त्यांना सोडू शकतो आणि चिंचवड विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी आपण मागू शकतो। आपण निवडणूक लढणार आहात, परंतु कोणत्या चिन्हावर लढणार आहात? चिन्ह त्यावेळेस आता मी दादांबरोबर आहे, त्यावेळेस निर्णय घेऊन आपण सांगू। ही जागा आता तूर्त तर राष्ट्रवादी काँग्रेस मागते। चिंचवडमधून तर अश्विनी जगताप ह्या लढणार आहे भाजपामधून, तर आपण कशी तयारी? अजून कुठं निश्चित झालेलं नाही ना कोण कुठं लढणार किंवा ही जागा भाजपला जाणार का, राष्ट्रवादीला जाणार का, शिंदे साहेबांच्या पक्षाला जाणार, असं काय अजून डिक्लेअर झालेलं नाही। वरिष्ठांच्या मीटिंग देखील झालेलं नाही। अजून महायुतीचं सरकार आहे, महायुतीला ही जागा भेटणार आहे, त्यामध्ये कुठल्या पक्षाला भेटणार अजून निश्चित नाही। आपण निवडणूक ही निश्चित लढणार आहात? 100% इलेक्शन लढणार आहोत।